हॅलो दादा. हा कृषी तंत्रनिकेतन तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे मी स्वागत करतो आणि ऑनलाईन क्लासला सुरुवात करतो. तर आपल्याला एकंदरीत तृतीय वर्षाला असलेल्या विषयापैकी फंडामेंटल ऑफ सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन अँड देअर मॅनेजमेंट हा विषय माझ्याकडे शिकवण्याकरता आहे आणि तो मी तुम्हाला शिकवणार आहे तृतीय वर्षाला. तर सर्वप्रथम या विषयाचं नाव आहे फंडामेंटल ऑफ सॉइल वॉटर कन्झर्वेशन अँड देअर मॅनेजमेंट. व्हॉट इज द सॉइल? यू नो सॉइल अँड वॉटर. नाउ सॉइल इज द मीडियम ऑफ ग्रोथ ऑफ द क्रॉप. सॉइल इज द इम्पॉर्टंट मीडियम, म्हणजे महत्वाचं एक माध्यम आहे की ज्या माध्यमातून आपण पिकांची वाढ करून त्यापासून अन्नधान्य मिळवतो, त्याचप्रमाणे फळबागांची वाढ करून त्यापासून फळं वगैरे मिळवतो. असे अनेक प्रकारचे जे भाजीपाला वगैरे जे असेल हे सर्व माध्यम कोणतं आहे तर त्या मागे माध्यम आहे सॉइल. आणि सॉइल शिवाय आपण कोणतंच उत्पादन काढू शकत नाही. म्हणून सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन म्हणजे की पाणी सिंचन हे पिकाच्या उत्पादनासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि त्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. तर फंडामेंटल ऑफ सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन अँड देअर मॅनेजमेंट. सॉइल इज मोस्ट इम्पॉर्टंट medium of the growth of the crop which supply the nutrition and water and wind and act on the soil and transfer to the soil particle from one place to another place, that is called as soil erosion. It is the necessary of the soil erosion. The transporting of the soil particle one place to another, that is the stopped in the soil. And water is the conservation. The rainfall water is stopped into the soil and deep layer surface into the soil, that is called as water conservation. तर या विषयाचा मर्म काय आहे हे तुम्हाला कळलंच असेल की फंडामेंटल ऑफ सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन अँड देअर मॅनेजमेंट, त्याचं व्यवस्थापन आपण कसं करायचं हे या विषयामध्ये आपल्याला पाहायचं आहे. आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. सॉइल आणि वॉटर हे महत्वाचे दोन फॅक्टर आहेत कृषीच्या माध्यमातून. त्याला आपण म्हणू सॉइल अँड वॉटर इज द इम्पॉर्टंट फॅक्टर्स ऑफ द इंडियन ॲग्रिकल्चर. नाउ दॅट इज द कॉन्झर्व द सॉइल अँड वॉटर, that is the useful the crop of the growth. Now you know the water is very less condition, that is the crop is very died and is not normally growth because the water is insufficient to supply, that is the growth of the plant. म्हणजे तुम्हाला त्याचं महत्व कळेल की पाणी हे किती महत्वाचं आहे पिकाकरता. त्याचप्रमाणे जमीन हे दोन्ही जे माध्यम आहे आणि याचा लॉस आपल्याला होऊ द्यायचा नाही, ते कॉन्झर्व करायचं आहे. ते काय करायचं आपल्याला? कॉन्झर्व म्हणजे सिंचन. आज आपण पाहतो शासन सुद्धा या स्कीमकडे, या उपाययोजनेकडे अतिशय तात्परतेने महत्वाचं फॅक्टर समजून त्याच्याकडे लक्ष देत आहे आणि पाणी सिंचनाची व्यवस्था शेतकऱ्यांना करून देत आहे. म्हणजेच कॉन्झर्वेशन हे अतिशय महत्वाचं आहे. आता कॉन्झर्वेशन शिकताना आपल्याला अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा अडथळा आहे सॉइल कॉन्झर्वेशन. सॉइल कॉन्झर्वेशन मध्ये सर्वात प्रथम जो अडथळा येतो तो येतो सॉइल इरोजनचा. सॉइल इरोजन. व्हॉट इज मीन बाय सॉइल इरोजन? सॉइल इरोजन मराठीत सांगायचं झालं तर जमिनीची धूप. धूप म्हणजे काय? जमिनीतील मातीचे कण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघून जाणे किंवा वाहून जाणे. कशाच्या माध्यमातून? वारा, पाणी आणि इतर काही ज्या एजन्सीज असतात त्यामध्ये फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस, गुरुत्वाकर्षण शक्ती, याच्या साहाय्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मातीचे कण म्हणजे मातीची जी वरची जी लेअर असते, सरफेस लेअर,
ती एका ठिकाणाहून पाण्याच्या माध्यमातून आपण बघतो आहे की पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस येतो आणि सरफेस वॉटर तयार होते अँड फ्लोईंग फ्री फ्रॉम आणि ते मोकळं फिरते इकडल्या तिकडे, त्यासोबतच स्वतः जमिनीतली माती सुद्धा ते घेऊन जाते आणि या वरच्या थरामध्येच पुष्कळसे इन्ग्रेडियंट्स असतात, अन्नद्रव्य असतात पिकाला आवश्यक. हे जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून गेले तर काय म्हणू आपण त्याला? सॉइल इरोजन. काय म्हणू त्याला आपण? सॉइल इरोजन, जमिनीची धूप. आता जमिनीची धूप जी होते याला महत्वाचे 3 फॅक्टर्स आहेत. द सॉइल इरोजन इन्व्हॉल्व्स इन द 3 प्रोसेस. दॅट इज द फर्स्ट प्रोसेस इज डिटॅचमेंट, ट्रान्सपोर्टेशन अँड डिपोजिशन. 3 प्रोसेसमध्ये सॉइल इरोजन इन्व्हॉल्व झालेला आहे. सर्वात प्रथम जी मी तुम्हाला पहिला फॅक्टर जो सांगितला तो आहे डिटॅचमेंट, दुसरा आहे ट्रान्सपोर्टेशन आणि तिसरा आहे डिपोजिशन. तर याची व्याख्या जर तयार करायची असली तर कशी व्याख्या तयार कराल तुम्ही? कारण की पेपरमध्ये नेहमी विचारलं जाते परीक्षेमध्ये, डिफाइन द सॉइल इरोजन. व्हॉट इज मीन बाय सॉइल इरोजन? सॉइल इरोजन इज द डिफाइन्ड एज द soil erosion is defined as the detachment, transportation and deposition of soil particle. Deposition of soil particle from one place to another place. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या प्रक्रिया कशाच्या? मातीच्या कणाच्या. डिटॅचमेंट, ट्रान्सपोर्टेशन आणि डिपोजिशन. तुम्हाला म्हटलं आहे की सॉइल इरोजन इज इन्व्हॉल्व 3 प्रोसेस. इन्व्हॉल्व्स इन 3 प्रोसेस. फर्स्ट प्रोसेस इज द डिटॅचमेंट, ट्रान्सपोर्टेशन अँड डिपोजिशन. मग त्याची व्याख्या काय तयार होईल? सॉइल इरोजन डिफाइन्ड ॲज द डिटॅचमेंट, ट्रान्सपोर्टेशन अँड डिपोजिशन ऑफ सॉइल पार्टिकल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस अंडर इन्फ्लुएन्सेस. कशाच्या प्रभावाखाली होतात ते? त्याला म्हणू आपण अंडर इन्फ्लुएन्सेस, विंड, वॉटर इन मोशन अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस. दॅट इज कॉल्ड ॲज सॉइल इरोजन. आलं लक्षात? मग सॉइल इरोजन म्हणजे काय? तर सॉइल इरोजन म्हणजे जमिनीची धूप होणे आणि ती कशाच्या माध्यमातून होते हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्याचे 3 एजंट आहेत धूप होण्याचे. पहिलं एजंट म्हणजे वारा. वाऱ्यामुळे माती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाते. दुसरा एजंट आहे त्याचं पाणी. पाणी काय म्हटलं आपण? वॉटर इन मोशन म्हणजे पाण्याच्या हालचालीमुळे. आणि तिसरं एजंट आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस. व्याख्या अतिशय सोपी आहे, समजून जर घेतले. तुम्हाला सांगितलं सॉइल इरोजन इन्व्हॉल्व द 3 प्रोसेस, डिटॅचमेंट, ट्रान्सपोर्टेशन अँड डिपोजिशन. मग डेफिनेशन कशी होईल याची? सॉइल इरोजन इज डिफाइन्ड ॲज द डिटॅचमेंट, ट्रान्सपोर्टेशन, डिपोजिशन ऑफ कशाचा? सॉइल पार्टिकल. ऑफ सॉइल पार्टिकल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस अंडर इन्फ्लुएन्सेस, विंड, water in motion and gravitational forces. That is called as soil erosion. Now soil erosion is involved. Soil erosion involves 3 processes. First is detachment. Second is transportation. And third is deposition. या 3 प्रोसेस मध्ये जे सॉइल इरोजन इन्व्हॉल्व आहे याच्यावरून तुम्ही त्याची डिफाइन करू शकता आणि ही डिफाइन नेहमीच विचारली जाते 3 मार्काकरता. कळलं? ठीक आहे. तर त्यानंतर सॉइल इरोजनचे जे क्लासिफिकेशन आहे त्याचं वर्गीकरण जे आहे नेक्स्ट क्लासला बघूया.